संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन वय 73 यांचं दिनांक 15 रोजी निधन झाले। हृदयविकाराच्या त्रासामुळे त्यांना अमेरिकन शहरातील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयाच्या ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं। मागील काही वर्षापासून ते हृदयविकाराने त्रस्त होते। 4 वेळा ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित झाकीर हुसेन यांना भारत सरकारने 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण तर 2023 मध्ये पद्मविभूषण यासारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं। झाकीर हुसेन यांना 1990 मध्ये संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कारही मिळाला होता। ग्लोबल ड्रम प्रोजेक्टसाठी त्यांना 2009 मध्ये 51व्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। उस्ताद झाकीर हुसेन यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं, तर त्यापैकी त्यांना हा पुरस्कार 4 वेळा मिळाला होता। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।